तर हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. तर गाईज आता मी जस्ट चाललो आहे साकीनाक्याच्या महाराजाचा टी शर्ट लॉन्च होणार आहे आज. आणि गाईज मी चाललोय, माझ्यासोबत आशुतोष पण येणार आहे ना. तर गाईज चला, जास्त मी इथं तुम्हाला बोर नाही करणार. आता मी घराच्या बाहेर निघतो आणि परत तुम्हाला भेटतो. काय सीन आहे काय नाही तो तुम्हाला दाखवतो, आणि टी शर्टची प्रिंट कशी असणार आहे ते पण तुम्हाला दाखवतो. तर गाईज तुम्हाला आत्ताच कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायचं आहे. आणि गाईज व्हिडिओ थोडा पण स्किप नाही करायचा. जर तुम्ही स्किप केला तर काही ना काही तर माहिती तुमच्याकडून म्हणजे सुटू शकते. सो त्याच्यामुळे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा, मग खूप मजा येईल. फायनली गाईज आता मी जस्ट पोहोचलो आहे साकीनाक्याच्या महाराजाच्या ऑफिसच्या इकडे. जसं की तुम्ही बघू शकता माझ्या राईट साईडला साकीनाक्याचा महाराजा ऑफिस आहे, आणि इकडे बघू शकता आपली मूर्ती साकीनाक्याचा महाराजा, मुंबई उपनगरातील सगळ्यात उंच मूर्ती. आणि यावर्षी सिद्धेश दिघोळे कलागंध आर्ट्स, आणि मागल्या वर्षी पण तोच होता. सो खूप सुंदर मूर्ती आहे यावर्षीची, पण अजून मला पण नाही माहिती. सो आत्ता मी आलो आहे. तुम्हाला जसं की इंट्रोमध्ये मी सांगितलं की टी शर्ट आज लॉन्च होणार आहे. सो आज आपण टी शर्ट बद्दल थोडी बहुत माहिती घेऊया. आणि एक साईडला येतो आणि जाऊन ऑफिसमध्ये तुम्हाला जाऊन भेटतो. तर काही जसं की तुम्ही बघू शकता साकीनाक्याचा महाराजावाल्यांचं हे ऑफिस आहे. एकदम भारी ऑफिस आहे जसं की तुम्ही बघू शकता. आणि जर कोणाला भेटायला यायचं आहे तर तुम्ही भेटू शकता इकडे. बघू शकता गाईज मागल्या वर्षीची मूर्ती, खतरनाक. फायनली गाईज टी शर्ट आतमध्ये रेडी करून ठेवलाय पुतळ्याला घालून वगैरे. आणि हळूहळू मंडळाची सगळी पोरं जमा होत आहे. जसं की तुम्हाला दिसत असेल, हे बघू शकता छोटे छोटे पोरं पण जमा. हाय 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 हाय. तर गाईज आता थोड्याच वेळात टी शर्ट लॉन्च होणार आहे. आणि मी पण खूप जास्त म्हणजे वाट बघतोय कधी मला बघायला भेटेल टी शर्ट, आणि मजा येईल खूप. बरोबर ना? बरोबर. मंडळाचे सर्व कार्यकर्ते उभे आहेत. तर गाईज बॉम्ब वगैरेची पण तयारी झाली आहे. खतरनाक वाली बॉम्ब वगैरे सगळे आज फुटणार आहेत, कारण आज आहे आपला टी शर्ट रिव्हील होणार आहे खतरनाक मध्ये. पब्लिक बघू शकता, पाऊस असल्यामुळे जास्त पब्लिक नाही, सगळे कामाला वगैरे गेले आहेत. त्याच्यामुळे आता बघू शकता बॉम्बची तयारी चालू आहे. बॉम्ब उडणार तिकडून धडाधड, आणि मग आपला फायनली टी शर्ट लॉन्च होणार खतरनाक मध्ये. साकीनाक्याचा महाराजा, मुंबई उपनगरातील सगळ्यात उंच मूर्ती. त्या साईडला बघू शकता गाईज तुम्ही, मंडप वगैरे सगळा रेडी आहे. किती फूट मंडप आहे बघा. तर गाईज बघू शकता सगळे लोक रेडी आहेत. फायनली आता थोड्याच वेळात टी शर्ट लॉन्च होणार आहे खतरनाक वाला. भाई बघू शकता जॅक. करा करा, लवकर लवकर करा. बघू शकता सगळे लोक किती एक्साइटेडमेंट आहेत. पब्लिक बघू शकता गाईज. बघू शकता गाईज. चालू आहे होतंय. अरे या लवकर, पाऊस यायला लागलाय. तर गाईज बघू शकता जसं की मंडळाचे अध्यक्ष आले आहेत आता. गाईज थोडी थोडी दिसायला लागलाय शर्ट. गणपती बाप्पा मोरया मोरया. विजय असो. गाईज फायनली साकीनाक्याच्या महाराजाचा 2024 चा शर्ट लॉन्च झाला आहे. टी शर्ट जसं की बघू शकता तुम्ही. आणि फायनली बॉम्ब वगैरे फुटायला चालू झाले आहे. बॅक साइड. तर गाईज बॅक साइड होऊ शकतो. हो हळूहळू.
साकी नाक्याचा महाराजाची 2024चा टी शर्ट फायनली लॉन्च झाला आहे. आता बुकिंग प्रोसेस काय काय असेल ते आपण एकदा विचारूया भायला. जसं तुम्ही बघू शकता इकडून एवढी सारी पब्लिक. मुंबई उपनगरातील सगळ्यात मोठी मूर्ती. फायनली गाईज आता जस्ट टी शर्ट रिव्हील झाला आहे. मस्त अशी प्रिंट आहे. दादा याची प्रोसेसिंग काय असेल आपल्याकडे जर कोणाला हे करायचं असेल तर, बुक करायचे असेल तर? आज तर सर्वप्रथम महेश व्लॉग आणि तुमच्या सर्व टीमचा खूप खूप धन्यवाद, कारण तुम्ही दरवर्षी आमच्या मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असता. मंडळ समजून नाही नक्कीच नक्कीच तुमचं नाही, सर्वांचंच मंडळ आहे. तर तुम्ही आपलं मंडळ समजून दरवर्षी उपस्थित असता आणि आमचा टी शर्टचा अनावरण असो किंवा आगमन सोहळा असो, प्रत्येक उत्सवाला तुम्ही असता आणि तुमचं खूप खूप धन्यवाद. टी शर्टची प्रोसेस आपण अशी ठेवली आहे की आज तर आपण अनावरण ठरवलं होतं म्हणून आज अनावरण केलंय. काही दिवसांनी आता उद्या किंवा परवा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना त्याची प्राइस देऊ की बुकिंग कशी करायची ठरलीच आहे, पण फक्त ती रिव्हील नाही केली. ती उद्या सोशल मीडियावर आपण तुम्हाला अपलोड करू. गाईज जी प्राइस आहे ती तुम्हाला साकी नाक्याचा महाराजा या इंस्टाग्राम आयडी वरती भेटेल किंवा व्हॉट्सअप ग्रुप वरती कोण कोण जर जॉईन असेल तर तिथे म्हणजे प्रत्येक जागी आपली जी प्राइस आहे ती रिव्हील होणार आहे. आणि प्राइसचं सांगू तर अगदी माफक दरात असेल. म्हणजे मंडळाला काय टी शर्टच्या मागे काय पैसे कमवायचा हा उद्देश नसतो. जास्तीत जास्त भाविकांपर्यंत आणि प्रत्येकाला भेटावी अशी माफक दरामध्ये आपण प्राइस ठेवली. दादा या वर्षी नवीन काय? प्रत्येक वर्षी तुमचं मंडळ युनिक, सगळ्यात युनिक, आणि आता एवढं नाव झालं आहे. लांबून लांबून नाशिक, कोल्हापूर माझे स्वतःचे फ्रेंड स्वतः रेडी झाले आहेत. 18 तारखेला आगमन आहे. 2 दिवस आम्ही पहिलेच येणार. त्या लोकांनी तिकीट वगैरे सगळं बुक केलं. तर या वर्षी नवीन काय आहे? नवीन म्हणायला गेलं तर बघ, सर्व इच्छादार बाप्पांची मंडळ दरवर्षी प्रयत्न करत असतात नवीन नवीन काहीतरी आणि उत्साह असतो. तर नवीन ज्या गोष्टी आहेत त्या मी आता तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून रिव्हील तर करू शकत नाही आणि सर्वांनी क्षमा मागतो, कारण काही गोष्टी मंडळांच्या पोरांना पण नाही माहिती की काय आहे काय नाही. एकदम युनिक आणि सस्पेन्स असं चाललं आहे मंडळाचं. आणि एकदम म्हणजे कोणीच असं नाराज नाही होणार. काय ना काय प्रत्येक वर्षी साकी नाक्याचा महाराजा नवीन काय ना काय आपण आणतच असतो. नक्कीच. दादा मागच्या वर्षी काय कसा प्रतिसाद भेटला? मागच्या वर्षी ज्या पद्धतीने भाविक दर्शनाला आले, म्हणजे आगमन सोहळा तर आपला दरवर्षी धूमधडाक्यातच असतो, पण ज्या पद्धतीने भाविकांनी 10 दिवसात दर्शनाला उपस्थित दाखवली ती खरंच म्हणजे पाहण्यासारखी होती. आणि खरं तर आमच्या टीमने एक उपक्रम राबवलाय मुंबईभरामध्ये. आपले ते पहिल्यांदा आपण सुरू केला होता. आता माहित नाही कुठलं मंडळ करते की नाही करते. मोफत चहा आणि नाश्ता आपण सर्वांना पुरवतो. तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही कव्हर पण केलं. तर त्या चहा नाश्त्याला आम्ही वाटून अक्षरशः मंडळाची मुलं आयला कंटिन्यू चालू होतं ते कंटिन्यू. आणि खूप बरं वाटलं. तिथे असं होतं की तुम्ही या गणपती बाप्पाच्या पाया पडा. मारीगोल्ड बिस्किट, पार्ले बिस्किट प्लस अद्रकवाला चाय पण असा पण नाही पांचट वगैरे, 1 नंबर चाय मी स्वतः खाल्लाय. प्लस संध्याकाळी आणि नाश्ता तर कंटिन्यूअस, पोहे असायचा, उपमा वगैरे, नाश्ता हा कंटिन्यू असायचा. म्हणजे विचार करा साकी नाक्याच्या महाराजावाल्यांनी असं नाही की आला पाया पडला गेला. लांबून भाविक येतात, त्यांच्यासाठी ही सुविधा पण केली होती. नक्कीच. सेवा म्हणजे सुविधा म्हणजे सेवा आहेत. जेवढी करता येईल तेवढी नक्कीच करूया. दादा यावर्षी मूर्ती किती फूटची असेल? एवढं नक्की सांगेन मी तुला. फूट तर रिव्हील करणार नाही, पण एवढं नक्कीच सांगेन की मागच्या वर्षीपेक्षा अजून काहीतरी उत्तम आणि अजून काहीतरी नवीन करायचा प्रयत्न आम्ही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. तर त्या उत्साहात आम्ही नक्कीच तुम्हाला काहीतरी नवीन आणि चांगला बघायला भेटेल. आणि शेवटी बाप्पाच आहेत, फक्त कोणत्या नवीन रूपात असतील
तर ते रूप तुमच्या समोर 18 ऑगस्टला सर्वांसमोर आहे. तर तुम्ही सर्वांनी नक्की या आगमनाला. महेश आणि त्याची टीम तर सर्व असणार आहे. सर्व भाविकांना विनंती आहे की त्यांनी या. 18 ऑगस्टला आपलं टिळक नगर प्रवेशद्वार आहे, 90 फीट रोड, तिथे आगमन सोहळा. लोकेशन वाला व्हिडिओ पण बनवणार आहे. नक्की आता कंटिन्यू व्हिडिओ येणार आहेत. दादा, मूर्ती किती फीट ते राहू दे, मंडप किती फुटाचा या वर्षी? मंडप तर तू पाहिला असेल, आता बाहेर सुरूच आहे काम. मंडप किती फुटाचा आहे? तर मंडपाची उंची पाहिलं तर मी आता सांगून देतो, 45 फुटाचा मंडप आम्ही घातला, जो आहे ते आहे. त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता. बाकी आता काय, कारण मंडळाच्या पोरांनाच नाही माहिती मूर्ती कशी असणार आहे, काय असणार आहे, काय एकदम सस्पेन्स आहे. सो तेच. आणि तर दादा, आपली 18 ऑगस्ट तारीख का? या मागे जर बघायला गेलं तर मेन मोटिव्ह काय आहे की रविवारचा दिवस 18 ऑगस्ट. मंडळ आमचं दरवर्षी रविवारच धरतं, कारण रविवार म्हटलं की सगळ्यांना सुट्टी असते. तर जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाला येता आलं पाहिजे, आगमनाला येता आलं पाहिजे. आणि रविवार म्हटलं की लोकांना सुट्टी असली की रस्त्याला रहदारी कमी असते, तर कामावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना पण थोडासा ट्रॅफिकचा त्रास कमी होतो, हा उद्देश. पोलिसांचा वगैरे सपोर्ट आपल्याला कसं आहे? नाही, दरवर्षी मी मुंबई पोलीस विशेषतः साकीनाका पोलीस, वाहतूक विभाग आणि आमचे साकीनाकाचे पोलीस, सर्व पोलीस बांधवांचा विशेष आभार मानेन की त्यांनी दरवर्षी आम्हाला खूप सहकार्य केले. या वर्षी सुद्धा ते असंच सहकार्य करतील. आणि आमचा शेवटी पोलिसांमुळेच एवढा आपला उत्सव, मंडळाची एवढी पब्लिक येते. तरी दादा, मागल्या वर्षी किती पब्लिक आली असेल आगमनाच्या? आगमनाला जवळपास मला वाटतं 30,000 लोक आले, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत. पण नक्कीच पोलिसांनी उत्तम पद्धतीने त्यांनी एक उत्तम पद्धतीने राबवून मस्त मॅनेजमेंट केलं होतं. आणि त्या मॅनेजमेंटमुळेच, पोलिसांमुळेच सर उत्सव खूप चांगल्या थाटामाटात साजरा झाला. आपल्याला चांगला सपोर्ट आहे. नक्की. मुंबई पोलिसांचा आणि साकीनाका पोलिसांचा खूप चांगला समर्थन आहे, खूप चांगला त्यांनी सहाय्य केलं. तर गाईज, जर कोणाला काही डाऊट वगैरे असतील तर प्लीज तुम्ही कमेंट करू शकता. आपण अजून एक काय 2-3 व्हिडिओ बनवू शकतो तुमच्यासाठी. तर फायनली गाईज, हा व्हिडिओ होतो इकडे समाप्त. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर कोण नवीन असाल तर प्लीज कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आणि 18 ऑगस्टला गाईज न विसरता प्रत्येकाने लक्षात ठेवा, 18 ऑगस्ट आपल्या साकीनाक्याच्या महाराजाचं आगमन आहे, 90 फीट रोड, टिळक नगर. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.